नमस्कार. मिरॅकल आयुष्यात घडतात का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर हो, खरोखरच मिरॅकल आयुष्यात घडतात आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, मिरॅकल आयुष्यात घडून येतं. कुणीतरी अचानक समोर येतं. स्वप्नातलं जग सत्यात उतरतं आणि आयुष्याला एक वेगळंच वळण देऊन जातं. असंच काही दिवसापूर्वी आशा नेगींची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी पुस्तक रूपाने पाठवलेली मिरॅकल मला भेट म्हणून आज कुरिअरने पाठवलेली आहेत. ही कुरिअरने पाठवलेली पुस्तकं म्हणजे मला माझ्या आयुष्यात एखाद्या पुरस्काराहूनही श्रेष्ठ अशी मिळालेली एक मोठी आयुष्यातील गोष्ट आहे. ही पुस्तकं मला त्यांनी 8 दिवसापूर्वी कुरिअरने पाठवलेली होती आणि कालच मला ती मिळालेली आहे. याच्या आधी मी त्यांचं लव्ह इज लव्ह हे पुस्तक वाचलं होतं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी त्यांना फोन केलेला होता. तर त्या फोनमध्ये त्यांचं आणि माझं जे संभाषण झालं त्याच्यामध्ये त्या सहज मला म्हणाल्या, की "तुम्ही माझं ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक वाचलंय का?" तर ते पुस्तक मी वाचलं नव्हतं आणि ते वाचावं म्हणून त्यांनी मला ते पुस्तक कुरिअरने पाठवलं आणि त्याच्याबरोबर अजून 3 पुस्तकं पाठवलेली आहेत. तर चला तर मग आपण पाहूयात, की ती पुस्तकं कोणती-कोणती आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी काय-काय पाठवलं असेल बरे? मला तर खूप उत्सुकता लागून आहे. काही-काही स्वप्न अशी असतात, की जी आपण पाहिलेली असतात. ती कधी आणि कशी सत्यात उतरतील हे कोणीही सांगू शकत नाही आणि कदाचित यालाच मिराकल म्हणतात. तर ही पुस्तके आहेत. चला तर मग पाहूयात कोणकोणती पुस्तके त्यांनी पाठवलेली आहेत. हे पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे ब्युटी ऑफ लाईफ. हे पुस्तक कॅन्सरग्रस्तांवरती त्यांनी लिहिलेलं आहे. बऱ्याच कॅन्सर पेशंटला यातून बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्थान म्हणून आज काम करत आहे. हे पुस्तक मी नक्की वाचेन आणि याचा अभिप्रायही आशा नेगीताईंना पाठवून देईन. दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे शेखर खंडेराव फराटे यांचं किंग मेकर हे पुस्तक. हेही पुस्तक काय असेल याच्या फ्रंट पेजवरूनच मला उत्सुकता लागून राहिलेली आहे. तिसरं पुस्तक आहे भारत सातपुते यांचं जागरण. भारत सातपुते यांचं जागरण हे एक पुस्तक वेगळ्याच विषयावरती त्याच्या फ्रंट पेजवरून जाणवतंय. आणि चौथं पुस्तक आहे एक प्रवास असाही, शेखर खंडेराव फराटे यांचं. अशी 4ही पुस्तकं म्हणजे जणू काही माझ्या आयुष्यातील एक नवी मिरॅकलच. धन्यवाद.